लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा जो आहे तो सध्या सुरू आहे। पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान होते आणि मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा जी आहे ती चंद्रपूरमध्ये होते। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याच ठिकाणी ही सभा जी आहे ती उद्या होणार आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण 16 एकरचा संपूर्ण ग्राउंड आहे। या ग्राउंडवरती ही सभा होते। भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। पहिली महाराष्ट्रातली सभा जी आहे ती मोदींची या ठिकाणी उद्या संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। मोदी त्याचप्रमाणे राज्यातले सगळे प्रमुख नेते जे आहेत या ठिकाणी प्रचारार्थ असतील। सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मोदी जे आहे ते उद्या चंद्रपूरमध्ये येत आहेत। त्याची सगळी तयारी या ठिकाणी आपण पाहू शकतो। 16 एकरच्या ह्या संपूर्ण मैदानावरती सभेचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। जवळपास 1 लाख खुर्च्या ज्या आहेत या सभेच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि भव्य अशी ही सगळी तयारी जी आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। भाजपला चंद्रपूर जो आहे तो विजय संकल्प करायचा आहे। चंद्रपूरमध्ये विजय साजर करायचा आहे, विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठीच ही मोदींची सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी जोरदार सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। उद्या विदर्भवासियांशी संवाद साधताना मोदी नेमके काय बोलणार, काय भाषण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।